नमस्कार. आज आपण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा स्वामी समर्थ केंद्रानुसार कशी करतात ते बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा छान स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवा. चौरंगावर लाल, पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा टाका. त्यावर आपल्याकडे सत्यनारायण फोटो असेल तर तो ठेवायचा आणि मध्यभागी गहू किंवा तांदळाने स्वस्तिक काढून घ्या. त्यावर आपल्याला ठेवायचा आहे एक तांब्या. त्या तांब्यामध्ये तांब्या भरून पाणी भरायचं आहे. त्यात आपल्याला एक सुपारी, तांदूळ, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. तांब्यावर आंब्याचा ढगळा किंवा विड्याचे पाने ठेवायचे आहेत. त्यावर एक तामण ठेवा. त्यामध्ये आपण तांदूळ घेतले आहे. सर्वात आधी आपल्याला बाळकृष्णाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, मध, तूप एकत्र करून पंचामृत करणे. बाळकृष्णाला अभिषेक करून स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे आणि आता त्या तांबणावर तांदूळावर आपल्याला बाळकृष्णाला विराजमान करायचं आहे. त्यासमोर आपल्याला 3 विड्याची पान ठेवायची आहेत. त्यावर 3 सुपारी ठेवायचे. इथे मी आंब्याचे पान यूज केले आहे. तुम्ही आंब्याचे पान पण घेऊ शकता. चौरंगाच्या चारही बाजूला तुम्ही आंब्याचे ढगे लावू शकता. पूजेसमोर आता समई लावून घ्या. तुम्ही फळ पण ठेवू शकता. 3 सुपारी आहेत. एक आहे गणपतीची. कोणतीही पूजा गणपतीच्या पूजेशिवाय होत नाही, म्हणून आधी पूजा गणपतीची, नंतर आपले कुलदैवत आणि तिसरी म्हणजे वरुण देवतेची. अशा प्रकारे 3 सुपाऱ्या आपण येथे घेतल्या आहेत. 2-2च्या जोड पानावर त्या 3 सुपारी ठेवायच्या आहेत आणि पूजा करायची आहे. फूल, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. आता बाळकृष्णाला चंदनाचा गंध लावून अत्तर लावा. फूल, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्या. शक्य झाल्यास सत्यनारायण पूजेला तुपाचा दिवा लावावा, थोड्या वेळासाठी का होईना. नंतर त्यासमोर पाण्याचा चौकोन काढायचा आहे आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे. सत्यनारायणला आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो प्रसाद फक्त घरातल्यांनीच खायचा आहे. नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवायला विसरू नका. अशा प्रकारे आपली पूजा येथे संपन्न होत आहे. यानंतर आपल्याला वाचायची आहे सत्यनारायण कथा. 5 अध्याय वाचून झाल्यानंतर आरती करायची आहे. जे ही पूजा मांडतात त्यांनी उपवास करावा आणि संध्याकाळी उपवास सोडावा. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूच्या सत्यनारायण रूपाची पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. दुःख, शोकांचा नाश होतो आणि इच्छित फल मनोरथ पूर्ण होते. हे व्रत धनधान्य वाढवणारे आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणणारे मानले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.